नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर सगळ्यात आधी जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर ते प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. कारण मी रोजच अशा नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला तर मग आजच्या नवीन रेसिपीसाठी सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत चपातीचे पोहे. तर आपल्याकडे बऱ्याचदा शिळ्या चपात्या असतात, तर त्याचं काय करायचं आणि त्या वाया जाऊ नये म्हणून आज मी ही रेसिपी शेअर करत आहे. तर चपात्या लागणार आहेत आपल्याला त्यासाठी, आणि कांदा मी असा बारीक करून घेणार आहे. ते हे हँड मिक्सर असतं, त्यामध्ये कांदा, मिरची आणि लसूण असं मी घेतलं होतं. नंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ. अशा प्रकारे अगदी कमी साहित्यामध्ये आपलं ही अगदी चविष्ट रेसिपी बनवणार आहोत. तर चपातीचे असे मी मिक्सरला बारीक करून त्याचा भुगा करणार आहे. नंतर कांदा, मिरची आणि लसूण मी असं हँड मिक्सरमध्ये सगळंच बारीक करून घेतलं. कढईत तेल टाकून त्यात जिरे मोहरीची मी फोडणी देणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी कोणीही करू शकतो आणि पटकन होणारा हा ब्रेकफास्ट आहे. आणि आपलं अगदी छोटीशी भूक भागवणार आहे आणि आपली चपात्यासुद्धा वेस्ट जात नाही यामुळे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. पोह्यांसारखीच लागते म्हणून चपातीचे पोहे असं मी या रेसिपीला नाव दिलं आहे. जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर शेंगदाणे मी आधी तळून घेतले आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन मग जो कांदा, मिरची आणि लसूण जे बारीक केलं होतं ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट आपला कांदा, सगळं मिरची आणि लसूण परतलं आहे व्यवस्थित. आणि मग नंतर त्यात चपातीचा जो थोडीशी हळद टाकायची त्याच्या आधी, आणि चपाती जी बारीक केली होती मिक्सरला ती मग नंतर यात मिक्स करायची आहे. बऱ्याचदा खूप भूक लागलेली असते आणि काय करावं पटकन असं सुचत नाही, तेव्हा ज्या चपात्या शिल्लक राहतात तेव्हा आपण असं ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो. आणि ब्रेकफास्ट म्हणूनसुद्धा एक रोज ब्रेकफास्टला काय करायचं हाही प्रश्न असतो. मग अशा रात्रीच्या चपात्या असं जर असले शिल्लक तर आपण हेही बनवू शकतो. आता चपातीचा जो भुगा केला होता तो टाकल्यानंतर मी त्यात चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर मिक्स केली आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. आणि मग आपला चपातीचा हे असे पोहे रेडी होता. अगदी चवीला छान लागतात, अगदी सगळेच जण आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते आणि पुन्हा आठवण देते की जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.